नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दिल्लीमध्ये आज मोठी राजकीय घडामोड घडली आहे आणि त्या घडामोडीमुळे विश्लेषण त्याच्यावर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. घडलं काय आहे तर काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींना फोन केलाय आणि त्यांनी ममता बॅनर्जींना तृणमूल काँग्रेसमध्ये आता जे काही उरले सुरलेली आमदार खासदार जे लोक आहेत त्यांना घेऊन काँग्रेसमध्ये विलीन होण्याची ऑफर दिलेली आहे. एवढंच नाही तर आपण ममता बॅनर्जींना उपाध्यक्ष करू अशी देखील एक मोठी ऑफर ही सोनिया गांधींनी दिलेली आहे. हे सगळं काय घडतंय, पडद्यामागचं राजकारण काय सुरू आहे आणि या सगळ्या घडामोडींचा सगळा जो काही या घडामोडी घडतायत याच्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये आता काय काय बदल होणार आहेत हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि यामध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला. म्हणजे स्वप्नातही वाटलं नव्हतं की ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव होईल आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येईल. गेली 15 वर्ष या ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री आहेत आणि फार सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची सत्ता होती ती सत्ता उलथवून ममता बॅनर्जींनी एक एक आमदार करत आपला पक्ष वाढवला आणि आज गेली 15 वर्ष पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींची सत्ता होती. पण या सत्तेला सुरुंग लावलाय तो आत्ताच्या या 2026 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि आज पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली आहे. बरं, ही सत्ता आल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडल्या. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली, एकनाथ शिंदेंनी बंड केला, 40 आमदार घेऊन ते बाहेर पडले. अगदी त्याचप्रमाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजितदादा शरद पवारांची साथ सोडत बाहेर पडले. त्याचप्रमाणे भाजपची सत्ता आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला देखील खिंडार पडलं. जवळपास 60 आमदार हे तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी एक स्वतंत्र गट तयार केला. आमदारांच्या पाठोपाठ खासदार सुद्धा 20 खासदार हे तृणमूल काँग्रेसचे बाहेर पडले. त्यांनी त्या संदर्भामध्ये पक्षाला राजीनामा पत्र पाठवून दिलं. एवढंच नाही तर त्यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधला आणि आम्ही यापुढच्या काळामध्ये भाजपला पाठिंबा देत आहोत असं देखील पत्र त्यांनी भाजपला दिलेलं आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये आतापर्यंत एकूण खासदार किती आहेत तर लोकसभेचे खासदार पकडले तर 28 ही त्यांची संख्या आहे. राज्यसभेमध्ये 13 खासदार जे आहेत ते राज्यसभेवर आलेले आहेत. या 28 लोकसभेच्या खासदारांमधनं 20 खासदार फुटलेले आहेत. म्हणजे थोडके नाही आहेत. 8 खासदारांना भाजप कसंही गुंडाळेल. त्यामुळे एकूण तृणमूल काँग्रेस हा पक्ष पूर्णतः फुटलाय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी आत्ता ममता बॅनर्जींची भेट घेतली आणि या भेटीमध्ये त्यांनी हा प्रस्ताव दिलाय की आता उरली सुरली जी तृणमूल काँग्रेसमधले जे आमदार आहेत खासदार आहेत या सगळ्यांना घेऊन तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हा. राहुल गांधींनी हा प्रस्ताव देताच सोनिया गांधींनी लगेचच पाठोपाठ ममता बॅनर्जींना फोन केला आणि काँग्रेसमध्ये विलीन होण्याची त्यांनी एक प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवलाय. हे सांगताना त्यांनी असंही सांगितलंय की हा प्रस्ताव यासाठी आहे कारण ज्या पद्धतीनं भाजपनं आप सारख्या पक्षाला छळलं त्याचप्रमाणे तुमचे आता जे काही उरले सुरले आमदार खासदार असतील यांना सुद्धा छळलं जाईल. त्यापेक्षा तुम्ही काँग्रेसमध्ये या, आपण एका छत्रीखाली गांधींच्या नेतृत्वामध्ये आपण एक चांगल्या पद्धतीचं फाईट भाजपच्या विरोधात देऊ शकू आणि त्यामुळे तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हा असा एक प्रस्ताव सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जींना दिलेला आहे.
तुम्हाला आठवत असेल, एक वर्षांपूर्वी म्हणजे 2024च्या निवडणुकीच्या पूर्वी शरद पवारांनी एक वक्तव्य केलेलं होतं. ते म्हणले की यापुढच्या राजकारणामध्ये देशात अनेक छोटे छोटे जे पक्ष आहेत या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल. याचं कारण म्हणजे एक लक्षात घ्या की शरद पवार हे म्हणूनच जाणते नेते आपण बघतो, दूरदृष्टीचे किंवा चाणक्य असं म्हटलं जातं. राजकारणामध्ये पुढची काय स्थित्यंतरे येणार आहेत ती शरद पवारांना अचूक कळत असतात. आणि त्याचप्रमाणे आता ही घटना घडताना आपल्याला बघायला मिळतीये की हा प्रस्ताव का आहे. तर एक लक्षात घ्या, आज जरी छोटे छोटे पक्ष काही दिसत असले, अगदी शरद पवारांपासून जरी उदाहरण घेतलं, तृणमूल काँग्रेसपासून आपण उदाहरण घेतलं, तरी हे सगळे पक्ष एकेकाळी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे मग नंतर काँग्रेसमधनं फुटून प्रत्येकाने आपले छोटे छोटे स्थानिक पक्ष केलेले आहेत आणि मग ते नंतर वाढले, मग ते सत्तेमध्ये आले वगैरे वगैरे. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हे पक्ष जर का पुन्हा एकदा, छोटे पक्ष जर का पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये जाऊन मिळाले, काँग्रेसमध्ये विलीन झाले, तर काँग्रेसची ताकद पुन्हा पहिल्यासारखी होईल, ती ताकदवर होईल. आणि आज जो भाजप फार मोठा होऊन बसलेला आहे, त्याला जर का त्याच्याशी सामना करायचा असेल, त्याला जर का फाईट द्यायची असेल, तर मात्र मग आपल्याला काँग्रेसला मोठं करावं लागेल. या दृष्टिकोनातनं ही सगळी चर्चा. म्हणून मधल्या काळात संजय राऊत सुद्धा असं म्हणत होते की शरद पवार त्यांनी आपला पक्ष घ्यावा आणि काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, अशा आशयाचं वक्तव्य हे संजय राऊतांनी सुद्धा केलं होतं. आणि आज त्याच धर्तीवर सोनिया गांधींनी थेट ममता बॅनर्जींना ही ऑफर दिलेली आहे की तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हा, तृणमूल जे काही आता उरले सुरलेत ते काँग्रेसमध्ये विलीन करा. एक लक्षात घ्या, याचा अर्थ आता देशाचं यापुढच्या काळातलं राजकारण जे आहे ते वेगाने बदलत आहे. ते काय बदलत आहे तर भाजप आता एक एक राज्य जिंकत जाण्याचा प्रयत्न करतोय. तोडफोड ही तर भाजपची नीती आहे. जे लोक सरळ मार्गाने, आपल्याला जिथे सरळ मार्गाने सत्ता मिळत नाहीये तिथे मग आमदार खासदार यांची तोडफोड करून तिथे सत्ता काबीज करणं, जो आपण महाराष्ट्रामधला हा सगळा प्रयोग बघितलेला आहे शिवसेनेच्या माध्यमातून. त्यामुळे भाजप आता पुढच्या काळामध्ये म्हणजे ज्याला म्हणतो ना की सगळं आता काबीज करत जायचं अशा उद्देशानं भाजप आता निघालेला आहे. पण भाजपला जर का रोक लावायचा असेल तर तेवढंच ताकदीचं समोरच्या विरोधकांना बनावं लागेल. आज काँग्रेस हा एक पारंपरिक मोठा पक्ष राहिलेला आहे एकेकाळचा, ज्यांनी या देशावर सर्वाधिक काळ राज्य केलेलं आहे. आज त्या काँग्रेसमध्ये जर का पुन्हा एकदा जे बाहेर गेलेले पक्ष आज जर पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विलीन झाले तर पुन्हा एक पहिल्यासारखा ताकदवार पक्ष हा काँग्रेस बनू शकेल. अर्थात मग त्याचं नेतृत्व कोणी करायचं, काय करायचं हे खूप पुढचे मुद्दे राहतील. पण ह्याच्यामध्ये जी ऑफर ममता बॅनर्जींना काँग्रेसनं दिली की आम्ही तुम्हाला उपाध्यक्ष करू, ही खूप मोठी ऑफर आहे ममता बॅनर्जींसाठी. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये ममता बॅनर्जी काँग्रेसची ही ऑफर स्वीकारतात का? तृणमूल काँग्रेस जो आहे आणि तो ममता दिदींसहित काँग्रेसमध्ये विलीन होतो का? आणि तसं काही घडलं तर या पुढच्या काळामध्ये देशाचं राजकारण हे कशा दिशेने जाणार आहे हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.